मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा। सोहळ्यानिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांची उपस्थिती। आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल। आगामी निवडणुकीसाठी शिंदेंना विठ्ठल शक्ती देईल। कार्तिकीच्या पूजेनंतर मिसेस उपमुख्यमंत्री लता शिंदे यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक। शिवसेना भवनमध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। निवडणुकीमध्ये शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसंच उत्तर देऊ। प्रत्येकाचा सन्मान ठेवून ताकदीनुसार जागा द्या। आगामी निवडणुकांवरती शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। 5 किंवा 6 तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेची शक्यता। झेडपी, पंचायत समित्या, महापालिकांच्या तारखा जाहीर होणार। पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता। ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा। दुबार मतदारांना फोडून काढणार, मग पोलिसांना द्या। राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचा इशारा। दुबार मतदार याद्यांचा गठ्ठाच दाखवला। मतचोरांना लोकशाही मार्गाने धडा शिकवा। काही दिवसात पुरावे घेऊन न्यायालयामध्ये जाणार। उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाविरोधामध्ये हल्लाबोल। निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर। संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ। राजकीय मतभेद विसरून आपल्याला एकत्र यावं लागेल। शरद पवार यांचं भाष्य। माझ्या नावाने खोटा व्हेरिफिकेशनचा अर्ज, बनावट नंबरवरून ओटीपी मिळवला। माझ्याच कुटुंबियांची नावं बाद करण्याचा डाव, ठाकरेंचा आरोप। मी आणि राज एकत्र आलोय ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी। तुम्ही साथ द्या। सत्याच्या मोर्चातून उद्धव ठाकरेंकडून मनसेसोबतच्या युतीची घोषणा। काहींना व्हिडिओ लावण्याची खूप खास। येत्या काळामध्ये ठाकरे बंधूंच्या एकमेकांविरोधातील व्हिडिओंची मालिकाच बाहेर काढू। भाजपचे अमित साटम यांचा पलटवार, तर राज ठाकरेंना मिमिक्री आर्टिस्ट म्हणत डिवचलं। मुख्यमंत्र्यांनीही मतचोरी झाल्याचं मान्य केलं। आमचा पर्दाफाश करूनच दाखवा, उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना आव्हान। जनता स्टँडअप कॉमेडी सोबत नाही तर स्टँड घेणाऱ्यांसोबत। मूक आंदोलनातून चित्रा वाघ यांची टीका, तर मोर्चा निवडणूक आयोगाविरोधात। भाजपनं मूक आंदोलनच करावं, बडबड करू नये, शर्मिला ठाकरेंचा खोचक तुला। विरोधकांनी काढलेल्या सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवरती गुन्हा दाखल। परवानगीशिवाय मोर्चासह बेकायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका। आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी तपास करणार। महिला आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन, तर तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश। माझा आणि रुपाली चाकणकरांचा संबंध नाही। रुपाली पाटलांच्या बहिणीकडून मारहाण। माधवी खंडाळकर यांचा पुन्हा निशाणा, तर खंडाळकरला चाकणकरांनी उभं केलंय। दोघांचा एकत्र फोटो शेअर करत रुपाली पाटलांचं प्रत्युत्तर। पुण्यातील गणेश काळे हत्या प्रकरणामध्ये 4घांना अटक। 6 गोळ्या झाडत कोयत्यानं वारही केली। थरार सीसीटीव्हीत कैद। आंदेकर कोमकर टोळी युद्धातून हत्या। कुख्यात गँगला शस्त्रपुरवठा केलेल्या प्रकरणी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक। सिकंदरनं कोल्हापुरात काही शस्त्र विकली का, तपास केला जाणार। तर हिंद केसरीमध्ये सहभाग घेता येऊ नये म्हणून गोवलं जातंय, सिकंदरच्या वडिलांचा आरोप। बुलेट ट्रेनच्या ठाणे स्टेशन भोवती 1300 एकरमध्ये बिझनेस हब उभारणार। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई तसेच या सगळ्या शहरांना आणखी बूस्ट मिळणार। रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते विद्याविहार, हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी आणि पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक। महिला एकदिवसीय विश्वचषकात आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला होणार। क्रिकेट जगतातला नवा विश्वविजेता मिळणार, तर नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरती सामना रंगणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।